नमस्कार मालक. नमस्कार. नमस्कार. आज आपण आलेलो आहे सलगरे, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथे पिंटू माळी यांच्या वळू पाहण्यासाठी आलेलो होतो. तर आपण मालकांना त्या वळूंची थोडी माहिती घेऊया. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा. श्रीकांत शिवाजी माळी, मुक्कामपूर, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 7756967690. मला किती वर्षापासून आपण वळू सांभाळत आहे? वळू एक 10 वर्ष झाली. 10 वर्ष. आपल्याकडे गाय आहेत? गाय आहे. किती गाय आहेत? 4 गाय आहेत. 4 गाय आहेत. कसल्या? काळ्या द्या, काळ्या द्या, पांढऱ्या दोन, काळ्या दोन द्या. काळ्या मोरकाने, पांढऱ्या? काळ्या मोरकाने. सलगरी सर्व आहेत. सलगरी. हे आपल्या पिढी जात आहे का आपला तुमचा स्वतःचा नाद आहे? पिढी जात आहे. किती वर्षापासून? हे पहिला आजा पंजापासून आहे. आजा पंजापासून आहेत. हा अलीकडचं वळूचं नाव काय? गजा. गजा. किती वय झालं याचं आता? आता 14 वर्ष. 14 वर्ष. हा तुमच्यातलीच पैदास का दुसरीकडून घेतला? घरचेच गायची पैदास. घरच्या गायची. ह्याचा वडील कुठला होता? ते राजू लिंबाळकर पाशी होता. तो एकला कर्नाटकात नेलेला आहे. राजू निंबाळकर यांच्याकडे होता. राजू निंबाळकर कुठले? सलगरचे. सलगरचेच. त्यांच्याकडे गाय आहेत? गाय आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे वळू आहेत आता? हो आहेत. कुठल्या लाईनचे आहेत? ते काळाच आहे. ह्या लाईनचे काळे मोरेचे आहेत. तो वळू कसला होता ह्याचा वडील? कोसा होता. तो विकला आता. आणि तो पलीकडच्याच नाव काय आहे वळूचं? नाव बंड्या. बंड्या. थांबा इथंच. बंड्या. ह्याची पैदास तुमच्या घरची का बाहेरची? ही घरची. ही दोन्ही एका गायची आहे. एकाच गायची आहेत? हा, एका गायची आहे. ह्याचं वय काय झालं आता? त्याचं आता 6 वर्ष आहे. ह्याचा वडील कुठला होता? गावातला होता. ते गुंडू कांबळे आहे त्यांच्या गाई जाऊ, त्यांच्या वळू आहे. गुंडू कांबळे. तो वळू कुठल्या कलरचा होता? कोसा कलर होता. कोशा कलरचा होता. आता एकंदरीत ह्याच्याकडून किती गायी भरवल्या पिंटू? 3000 गाई भरले. ह्याच्याकडून 3000 गायी भरवली. याच्याकडून साधारणतः 3000 मध्ये का आतापर्यंत तुम्ही ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेलं किती कालवडीन किती गाय खोंड पडले असते काय सांगतात तरी अंदाजे? निम्म्यार्धी खोंड, निम्म्यार्धी पाड्या असं. त्यातली रेस क्षेत्रात काय ऐकून आहे का की एवढे नावाजलेले खोंड झालेत म्हणून? लय खोंड आहेत. पुण्याकडे साईडला जास्त खोंड आहेत त्या बैलाचे. गजेचीच खोंड आहे. ह्याचं काय नामांकित वळू वगैरे झालाय का एखादा? वळू आहे. खंडेराजूरला गोळा या बैलापुरचा. कुटकुळला होता, त्या पुण्याला नेला. आता कुटकुळीला होता तो पुण्याला कोणी नेला? शैलेश तांबे. शैलेश तांबे म्हणून नेला. आणि खंडेराजुरीला कोणाकडे आहे? शीतल रुपनर. गजाचाच मुलगा. आणि रेस क्षेत्रात काय ऐकून आहे का की हा बैल पळतोय ह्याचा गजाचा म्हणून? गजा लय बारकी नेले. आम्ही तकडे पुण्याला बघायला जाते. वाघावचा एक बैल आहे निशान. आणि एका बैला पुढची दोन्ही. निशान आणि गजा भाऊ आहेत म्हणे. एकच वडील दोघांचा. आणि ह्याच्याकडून किती भरवल्या? त्याच्याकडे 2500 गाई भरवल्या. 2500 गाई भरवली. 2500 पैकी तुमच्या माहितीने ह्याचं रेस क्षेत्रात किती खोंड पळतात? रेस क्षेत्रात आहे बघून आता ह्याचा संभाजीनगरचा राजा आहे बघा. संभाजीनगरला राजा म्हणून पळतोय ह्या बैला पुढचाच आहे. ह्याच आहे. किती घेता गाय भरवा? 1000 रुपये घेते. 1000 रुपये घेता दोन्ही बैलांना? 1000. आणि ह्याची घरपोच सेवा किती किलोमीटर पर्यंत देत आहे? 100 किलोमीटरच्या आसपास. 100 किलोमीटरच्या आसपास देत आहे. वाहन भाडं आणि तुमची फी काय असेल द्यायची. आणि गजा भरवायचा असेल तर तो जाग्यावर घरी असतो. तो जाग्यावर घरी यावं लागतंय. आणि जर समजा गाय एका महिन्यात किंवा 1.25 महिन्यात 1.5 महिन्यात उलटली तर? 2 महिने उलटली तर सगळं चालते आपल्याला. 2 महिन्यात उलटली तरी? 3 महिने उलटली तर सगळं आपण. नंतर परत किती फी घेत आहे? वाहनाच भाडं. वाहनात गेलं वाहनाच भाडं. बैलाच काय नाही उलटल्यावर. फ्रीज. बैलाच काय नाही, फक्त वाहनाच भाडं उलटली तर. 3 महिन्यात जर उलटली असतील सगळं आपल्याला तिघे असली चालते. त्याची अडचण नसते. गाय कुठल्या जातीची असाय पाहिजे का? कुठले म्हणजे
खिल्लारच काजळे खिल्लार, कपिला काजळे खिल्लार, असं कोसा असं- खिल्लार, म्हैसूर खिल्लार कुठलीही चालते, कुठली पण देशी खिल्लार, देशी खिल्लारच पाहिजे. देशी खिल्लार देशी. कुठल्याही गायीवर कुठली सोडतात, विकायचं. तसं काय नाही. तसं काय नाही. तुमच्या भागात कुठून कुठून गायी येतात आतापर्यंत? आपल्याला फार बारामतीपासून गाय, बारामती, कराड, सातारा, फार पुण्यात आलेल्या गाया. पुण्यातून येतात. होय. गाय भरवल्यानंतर लगेचच गाडीत बसवून देताय की नाही, थांबवून 2 तास घेतात? थांबवून जर शांत झाल्यावर मग हे करून मग 2 तासाला मग करत घालावी. थांबवून थोडं शांत शांत झाल्यानंतर झाल्यावर घालावी. एकदा भरवल्यावर राहते का? अवघड 100 लांबच्या प्रवासात असेल एखादा म्हणला, 100 एखाद दुसरी उलटणार. नाही एखादा लांबच्या प्रवासात असेल तो जर म्हणला की 2दा सोडा, की त्यांचं लांबचा प्रवास आहे, शेतकऱ्याचं जर म्हणणं असं 2 तास सोडा तर आम्ही सोडतो, तिची अडचण नसते. म्हणजे एकंदरीत गाय 100% राहते भरल्यानंतर. 90% राहते ती. एखाद 10 मग 100 उलटणारच की पलटी मारणार. ते काय गायचा प्रॉब्लेम असतो, काय ह्याचा असते. किंवा एखाद दिवशी जास्त गाय आल्या, बैलाला तसं काय ताण बसला नसतंय. तर जास्त तसं गाय काय? असते की आम्ही 4 गायच भरतो दिवसातनं. 4च गाय भरतात. गाय भरायला यायच्या आधी फोन करावा लागतोय का अचानक आलं तरी चालतंय? फोन करून आले तर बरं असते. आम्ही जर बाहेर गेले नसते, फोन करून आलो मी तर बरं हा असते. हा. कसं आहे, काही लोकांकडे जर समजा बाय चान्स फोन नंबर नसेल आपला, हं. तर कधी कधी काय होतं, लोक तरी म्हणतात आले की तर- चांगला ओळ आहे, भरवायचा आहे, चला आलं तर सगळं चालतंय. तसं काय आम्ही करतो, जात नाही. तासात 2 तासात येते आम्ही घरी. येत आहे. हा. पाहू शकता अशा प्रकारची मालकांनी माहिती दिलेली आहे. ज्यांना कोणाला चांगली जातीवंत खिल्लारची पैदास करायची असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. अशा प्रकारचे सुंदर काळ्या पाषाणात कातीव पुतळे असल्यागत आखीव रेखीव देखणे, खुराला मजबूत, चपळ चला, गरम रक्ताचे आणि सुंदर जातीवंत वंशावळीचे, वेलवेट सारखी त्वचा, याच्यात कुठेही वेलवेट सारखी त्वचा असल्यामुळे केस नाहीत, त्याच्यामुळे गोम, भवरा, सुळी असं काही प्रकार कुठं शरीरावर दिसत नाही. बारकाईने बघितला तरी ह्याचा केस पण हातात येत नाही, पाहू शकता. आणि एकदम पातळ त्वचा आहे. आणि हे वळू जसे आहेत तसेच सलगर भागातील सर्व गायी आहेत. एक संघ, एका कलरच्या वेलवेट सारख्या त्वचेच्या, केस जास्त नाही, काही नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारची आवर्जून पैदास करा. ज्यांना रेस क्षेत्रामध्ये काम करायचं आहे अशा व्यक्तींनी आवर्जून लांबचा पल्ला झाला तरी चालेल, 1 दिवस मुक्कामाला या वाटलं तर. अशा प्रकारच्या सुंदर वळूपासून सुंदर पैदाश करून घ्या. मालक मोबाईल नंबर सांगा पुन्हा एक. 77 56 96 76 90. धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मालक. धन्यवाद. वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार. धन्यवाद.